नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. जांभळाच्या बनात उभा आहे मी. आणि या जांभळापासून ज्या माणसानं कदाचित भारतामध्ये सुद्धा, माझं असं मत आहे, जांभळाची प्रक्रिया तयार करून अतिशय कमी वेळामध्ये, ज्याला आपण बुटीक वाईन म्हणतो, तशा पद्धतीच्या वाईनचं उत्पादन करण्याची किमया शेतकरीच व्यक्ती आहेत, त्यांनी करून दाखवली. आणि मला धोरणकर्त्यांना सांगायचं आहे की प्रयोग जे काही म्हणतात ना, ते ह्यांच्याकडनं शिकायला पाहिजे. तर तुमचं स्वागत आहे. आता महाराष्ट्रालाच परिचय करून द्या. नमस्कार सर. मी बाबासाहेब कंक. हे गावाचं नाव आहे करसगाव. हे गट नंबर 197 मध्ये आपण 9 एकर क्षेत्रावर ही जांभूळ लागवड केली. आणि तालुका आहे तुमच्या गावात? तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. सो आता त्यांच्याकडे ना शेतीविषयी इतकं ज्ञान आहे. म्हणजे शेती कशी तुम्ही बघत असाल तर ही जी वेगळ्या पद्धतीची शेती, जी विना मशागतीची असायला हवी. झाडांचं स्वतःचं एक आयुष्य आहे. कोणतेही प्रयोग त्या झाडावरती करू नका. झाडाला अतिरिक्त खत पण द्यायचं नाही, पाणी पण द्यायचं नाही. सर, ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे आणि विशेष म्हणजे ती 18व्या अध्यायात वाणिज्य विभागामध्ये आली. म्हणजे तेव्हा कृषी वाणिज्य असं म्हटलं होतं. भूमी बिजू नांगरू या भांडवलाच्या आधारू घेऊन लाभ अपारू मिळवणे जे किंबहुना कृषीजीने गोधन राखून वर्तने आम घ्यायची विकणे मर्गी वस्तू. म्हणजे ज्ञानेश्वरी म्हणते की कमीत कमी खर्चामध्ये वस्तू तयार करा आणि ती महागात महाग किमतीला विका. फार तर फार गोधन तुमच्या आजूबाजूला असू देत. आणि याला म्हणायची शेती. आणि शेती कशाची? या भांडवलाच्या आधारू. म्हणजे फक्त भूमी बिजू आणि नांगरू याच्यात ना सिंचनाचा उल्लेख आहे ना खताचा उल्लेख आहे. म्हणजे फक्त बी आणि सुपीक भूमी एवढ्याच भांडवलावर शेती केली जाते. अत्यल्प खर्चात, कारण इथली संसाधनं वापरून केली जाते. म्हणजेच इनपुट कॉस्ट कमी होते आणि तुम्ही महागात महाग किमतीला विका. कारण खायचं सगळ्याला आहे, पिकवायचं कुणालाच नाही. तुम्ही जर अन्नदाते तर तुम्ही का बेकारी? कुठंतरी चुकलंय. मग हे चुकलंय, पण लोक पाणी अफाट देतात, खतही अफाट देतात. तुमचं म्हणणं त्याची गरजच नाही. आता मला सांगा, एक सर्रास आता एक सुरू झालंय की रासायनिक खताला शिव्या द्यायच्या. पण ही हरित क्रांती आली नसती तर काय खाल्लं? हा खूप मोठी भूक मारीत ना आपण हे झालं असतं. कारण हजारो वर्षापासून जी शेती करत होतो, तर स्वातंत्र्याच्या वेळेस आपण 40 कोटी होतो. आता 140 कोटी झालो. आपली पुढची पिढी उंचीनं, जाडीनं, सगळ्याच गोष्टीनं नक्कीच सदृढ झाली. यात कुठेतरी योगदान हरित क्रांतीचं आहेच. परंतु तुम्ही अशा व्यक्तीच्या हातात दिलं की ज्याला त्याचं सायन्सच सांगायला तयार नाही, तुम्ही त्याच्या मागचं विज्ञान सांगायला तयार नाही. मग माझा बाप जेव्हा शेती करत होता, पावसाळ्यात जी काही पाणी हार्वेस्ट होत होतं, तो त्यानंतर पेरण्याच्या अगोदर एक पाळी देत होता. म्हणजे जमिनीचे 2 तुकडे करत होता. वरचं एक लेअर तयार करत होता मातीचा आच्छेदन करत होता. आणि त्यावर 5 महिने वयाचं पीक येत होतं बिगर सिंचन आणि बिगर खताचं. त्याच्या मागे एक सायन्स होतं, ते विद्यापीठाने सांगायला हवं होतं. ते न सांगता आता आपण जे अतिरिक्त पाणी देतो, मी तुम्हाला सांगितलं नाही, रासायनिक खतातनं फार तर फार 1 एकरात 2-3 क्विंटल अतिरिक्त सॉल्ट जमिनीला जातात. आणि पाण्यातनं 5 टन सॉल्ट जमिनीला. कारण आपण खालून खूप उपसा करतोय. नाही, ते पाण्याचं TDS जास्त आहे. आणि TDS ते कसं कॅल्क्युलेट करतात PPM नी, तुम्हाला कळेल की हा किती टन होतं ते. तुमचं मत असं आहे की पाणी जे भूगर्भातून उपसा करतोय त्याच्यातनं जितकं साल्ट चाललेलं आहे, हो, आणि जे अतिरिक्त पाणी आपण सिंचनासाठी देतो, इतर गोष्टीला जसं परमिशन आहे ना, तसं शेतीला परमिट असलं पाहिजे. जर तुम्हाला सरकारवर किंवा कुणावरही दावा करायचा असेल की मी कसं अडचणीत आहे, तर पहिली गोष्ट तुम्ही प्रॉपर पद्धतीनं शेती करताय का. एक तर 500 TDSच्या पुढचं पाणी जमिनीला नाही दिलं पाहिजे. आणि ज्याच्या जमिनीमध्ये आत्ता किमान 1% ऑर्गॅनिक कार्बन नसेल, त्याला शेती करायचं त्यांनी थांबवलं पाहिजे. कंक यांच्याकडं शेती ह्या विषयावरती सांगण्यासारखं खूप आहे. मी गेली 2-3 तास झाला ऐकतोय. पण आजचा आपला जो मुख्य महाराष्ट्राला दाखवायचा जो उद्योजक असलेल्या मंडळींचा आपण भाग करतोय, त्याच्यात आज जांभळापासून तयार केलेली वाईन. कल्पना सुचली कशी? तुमचा काय शिक्षण काय तुमचं? माझं BCom LLB. शेतीची काही तसा संबंध नाही, पण आवड. मला एका जणांनी विचारलं होतं की तुम्ही सर शेती कधीपासून पाहता? म्हणलं माझ्या आईची झोळीत ज्वारीच्या शेतात असायची, तेव्हा पण त्या झोळीतून शेती पाहतो. जांभळापासून आपल्याला मला चिंच लावायची होती, पण चिंचेबद्दल खूप सारं अज्ञान आहे की सलग लावलेले चिंचेला फळ येत नाही. तर मी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला नक्कीच सांगेन की चिंच हा कल्पवृक्ष आहे, ज्याला कुणाला जर कायमस्वरूपी खूप पैसा देऊन जाणार आहे.
आता माझ्या दारात असलेली चिंच 2 ते 3 क्विंटल उत्पादन देते. पण तुम्ही जांभळाकडे कसं? हा, तर मग ते चिंचेबद्दलचं सगळं अज्ञान होतं. मग चिंच लावलेली परवडणारच नाही, मग आपण जांभूळ शेतीकडे आलो. कारण माझ्या घरापर्यंत डायबिटीस आलेला होता. मला एक झाड प्रेझेंट मिळालं होतं. ते झाड माझ्याशी बोलत होतं की कशी फळं येऊ शकतात, ह्या जमिनीत ते झाड येईल का, या सगळ्या गोष्टीची ट्रायल झाली. आणि मग मी असं जांभूळ शेतीकडे आलो. आता ग्राहकाची आवड अशी आहे की हौर बडा मोठे द्या. त्याची गुणवत्ता बघायची ऐवजी फक्त ग्राहक त्याची फक्त आकार बघतो. मग त्या लहान आकाराच्या जांभळाचं काय करायचं? तरी आपल्याकडे घाट माथ्यावर अंगावर पावसाचं पाणी पडलं नाही तर जांभळाला तेवढा मोठा आकार येत नाही आणि त्याची लवकर पक्वता होत नाही. आणि मग मध्ये जो आमच्याकडं आम्ही पर्जन्य छायेच्या प्रदेशात आहेत, मग आमच्याकडे कधी कधी 10-15 दिवसाचा पावसाचा गॅप पडतो. मग त्या काळात जी आकारानं छोटी असलेली जी जांभळं पण त्याच्यात ब्रिक्स जास्त असते, आपण मार्केटला भाव नाही. त्यातनं कल्पना आली की आपण जांभळाची वाईन करू शकतो. ओके, हो. पण त्याच्यासाठी तुम्ही हा वायनट जांभळाचा तयार केला आधी? नाही, जांभूळ शेती आपण फळच लोकांना, कारण डायबिटीज आणि याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर, आता एकमेव फळ असं आहे की जगात, मी तसं करवंदात पण आहे, परंतु जांभळाच्या स्किन मध्ये रेस्विरेट्रॉल नावाचा कंपाऊंड आहे की जो आता दुर्मिळ आहे. आणि आज प्रत्येकाला ब्लड पातळ राहावं म्हणून रेस्विरेट्रॉल दिलं जातं. मग मी ते त्यासाठी, आणि खूप जांभळाला आता आहे ना, आंब्याच्या बाबतीत एक बोललं जातं बघा, आम तो आम गुठळी के दाम. मला माहित नाही आंब्याच्या बाबतीत ते खरं आहे की नाही, पण जांभळाच्या बाबतीत खरं आहे. कारण मी गुठळीपासून जी पावडर तयार करतो ती डायबिटीज औषध आहे. हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे. वाईन पण दाखवणार आहे, त्याची मेकिंग पण दाखवणार आहे, त्याचे पावडर पण दाखवणार आहे. पण तुम्ही तुमचं मुळात तुम्हाला चिंच लावायची होती. हो, चिंचेबद्दलचं अज्ञान दूर करता करता तुमच्या लक्षात आलं की आपण जांभळं लावली. आता हे क्षेत्र किती आहे आणि किती झाडं तुम्ही लावली? आता माझ्याकडे इथं 15 ते 35 झाडे आहेत. हे नियर अबाउट 9 एकर क्षेत्र आहे. हिची रचना आकार मीच माझ्या पद्धतीने ठरवलं. कारण या झाडाची प्रवृत्ती डेरेदार होण्याची नाही, सेलाट राहण्याची, उंच जाण्याची त्याची प्रवृत्ती. कारण त्याला वीक पॉइंट माहिती आहे. कारण त्याच्या फांदीच्या जॉईंट मध्ये तेवढी ताकद नाही, तर तो आडवा वाढण्यापेक्षा उंच वाढण्याचा प्रयत्न. हे कुणी त्याचा विचारच घेत नाही. आणि 30x30 जर लावली, आणि जांभळं प्रचंडपणे सगळी विद्यापीठ सांगतात की छाटा उंच का जाऊ देता, मी तुम्हाला हार्वेस्टिंग करता येणार नाही. माझं म्हणणं, त्याला जे वाढायचं ते वाढू देत, आपण तिथपर्यंत जाऊन फळं कशी काढायची यावर आपण विचार केला पाहिजे. आणि तशी त्यांनी रचना पण कशी केली बघा. आता हा खांब बघा, इथे जांभळाच्या झाडावर चढायचंच नाहीये, या खांबावर चढून हार्वेस्टिंग. हो हो हो, म्हणजे लोड सगळ्या खांबावर येईल. माझ्या झाडांना अजिबात त्रास, ह्याची लाकडं तशी नाजूक आहेत. खूपच नाजूक. आता तुम्ही जर ओढलं ती फांदी मोडेल. आता ही जी लागवड तुम्ही केली जांभळाची, 2 झाडातलं अंतर किती आहे? 2 झाडातलं 2 ओळीतलं अंतर 16 फूट आहे आणि झाडातलं अंतर 15 फूट आहे. बर, हो. आणि मी व्हरायटी कुठली जी व्हरायटी माझ्याकडे जे एक मातृवृक्ष आला होता, जो गिफ्ट मिळाला, मग ती जंगली बिया आणून त्याची रोपं बनवली. बर. आणि त्या रोपांवर ह्या झाडांच्या डोळ्यांची कलम केली. म्हणजे आता मातृवृक्ष इथं आहे, वेगळी कुठली व्हरायटी नाही. तुम्हाला जी त्याच्यापेक्षा कसं आहे सर, सांगू तुम्हाला, एखाद्या व्हरायटी मध्ये जे अपेक्षित गुण आहेत ते जर झाडात यायचे असतील, म्हणजे त्या फळात यायचे असतील, तर ते पहिले जमिनीत असायला हवेत ना. हल्ली सगळीकडे तक्रार काय आहे की आपण जी फळं खातो पूर्वीसारखी चव देत नाही असं बोललं जातं. त्याचं कारण आहे अतिरिक्त सॉल्ट त्या फळामध्ये येतं, त्या जमिनीत ते अतिरिक्त झालंय. आणि जमिनीत तेवढे न्यूट्रिएंट नाही राहिलेले, कारण त्याचा कारखानाच आपण बंद करून टाकला. कारण ही व्हरायटी तुम्ही कुठून आणली, जी मातृवृक्ष तुमच्याकडे तो असंच होतं ना. ही व्हरायटी नाही. ही जी आपण बिया आणल्या जंगलातल्या, त्याची रोपं बनवली जंगलातल्या इकडे आपल्या सापुताऱ्याच्या त्या फळाचं वैशिष्ट्य म्हणजे ते आजपर्यंत लाल आहेत, त्याची आठवडी मोठी आहे, गर कमी. ओके, म्हणजे हे तुम्ही जंगली व्हरायटीला तुमच्या कलम केलं, त्याचे डोळे भरले. आता इथं अशी फांदीचे जो डोळा असतो ना, तो त्याला पाचर कलमनी तिथं दिला त्या रोपाला छोट्या. म्हणजे खाली मुळं त्याची आहेत जंगलातली, आणि वरचा वृक्ष हा ह्या झाडाच्या गुण घेऊन आला. बर, आता ही जी रचना तुम्ही केली, ह्या रचनेनंतर साधारणपणे जांभूळ घ्या किंवा सीताफळ घ्या, जी आपली मूळची पिकं आहेत, माझ्या लहानपणापासून आणि महाराष्ट्रातल्या पण लोक त्यांना माहितीच आहे,
पाणी ह्या पिकांना तुलनेनं कमी लागतं, हं. बरोबर. अशा वेळेला तुम्ही ह्याला पाण्याची रचना कशी केली, पाणी किती वेळ? सुरुवातीला मी ना ड्रिपनी पाणी दिलं. त्याला सवयच कमी पाण्याची लागली पाहिजे, कारण त्याचा जो मातृवृक्ष होता त्याला मी प्रचंड प्रमाणात पाणी दिलेलं होतं. तेव्हा यावर जर मी विना पाण्याचा प्रयोग केला असता तर कदाचित तेवढं यश आलं नसतं. आपण पाणी खूपच माफक देतो. आता तर त्याला वर्षातून 2 वेळा पाणी देतो. वर्षातून 2 वेळा? ते मी माझ्या मनात भीती आहे म्हणून देतो की माझं यील्ड वाया जाईल की काय. परंतु वास्तविक तेवढी गरज नसावी कदाचित त्याला पाण्याची. मग आता एका झाडापासून किती जांभळं बनतात की ज्याची आठवडी आणि हो त्याचं एवढं सगळं नुकसान होऊ नये. एका झाडापासून सरासरी 40 ते 50 किलो जांभूळ शेतकरी त्याच्या पदरात घेऊ शकतो. नुकसान कशा अर्थाने मला? नुकसान म्हणजे त्याचे स्किन फार पातळ आहे, ते डॅमेज झालं की ते खराब होतं, त्याचे इन्फेक्शन फार लवकर होतं. दुसरी गोष्ट, जेव्हा रात्रीचा जो पिरियड आहे त्यावेळी तुमचे लेबर नसतात, परंतु वादळ वारा आणि रात्रीतून ड्रॉपिंग चालू असतं त्या पिकलेल्या फळांचं. आणि शेंड्यावरची जी उंच फळं आहेत ती तुम्ही हार्वेस्ट नाही करू शकत. तिथं जाऊन ती करेक्ट नाही करू शकत, ती मग ड्रॉप होतं, ती लॉस होतं. म्हणजे खाली एकदा फळ पडलं की ते लॉसच होणार. खाली पडलं की लॉस झालं. वर पण जास्त दिवस राहिले तुमचं असं म्हणणं आहे की पहिल्या दर्जाची 50 किलो तरी फळं? नाही, पहिल्या दर्जाची टोटल पहिल्या दर्जाची 10 किलो. हो, तरी खूप झाली, कारण खूप मागणी आहे त्याला प्रचंड. पहिल्या वर्षी फळधारणा, एक तर तुम्ही मातृपक्षापासून हे लावलं. हो. लागवड कुठल्या वर्षीची आहे ही? लागवड 16ची, 2016. पहिल्यांदा फळधारणा आली तशी 22ला. 2022 चांगले. पहिला जो तुमचा हंगाम आहे हो तो तुम्ही नवी मुंबईमध्ये नेऊन नवी मुंबई त्यावेळेला पहिल्या वर्षी पैसे किती झाले? पैसे मला 60-62 लाख रुपये झाले पहिल्या वर्षी. हो, परंतु हार्वेस्टिंगवर प्रचंड खर्च झाला. 30-32 लाख रुपये निवड हार्वेस्टिंगला लागले. कसं काय? हो, खूपच लेबर लागतं त्याला, कारण हे खूप प्रिसाईज बारकाईचं काम आहे. दिवस 1500 झाड आहे, कमीत कमी 200 लेबर लागतात पर डे. ओके. त्याची पॅकेजिंग, वाहतूक, आम्ही 80 गाड्यात अक्षरशः माल नेला याला बाजारपेठेपर्यंत. मग 2022ला तुम्ही पहिल्यांदा ज्या वेळेला तुम्हाला लक्षात आलं की नवी मुंबई तुम्ही नेऊन ते विकलं, हो, त्याच्यानंतर उरलेल्या मालाचं काय करायचं? म्हणजे जो मध्ये मोठा गॅप पडतो पावसाचा, आणि त्याची नैसर्गिक प्रवृत्ती अशी आहे की त्याच्या अंगावरती पावसाचं पाणी पडल्याशिवाय, म्हणजे कोणतं पाणी, म्हणजे उदासीन पाणी, जे नॅचरल, म्हणजे त्याचे टीडीएस नाही असं पाणी, तरच ते फुगवून होते त्याची. मग दरम्यानच्या काळात होत नाही फुगवण, मध्ये जो पावसाचा गॅप असतो, त्याच्या आकाराने लहान असतात ते, पण त्याच्यात ब्रिक्स जास्त असते, साखरेचं प्रमाण जास्त असतं. आणि आम्हाला तर त्याच्यात वाईनला हवी तिथं नॅचरलच आहे, त्याच्यात काही विषयच नाही, काही करायला द्राक्षीपेक्षा उत्तम. मग काय केलं तुम्ही? आम्ही वाईन करत प्रयोग केला. जे पहिल्या दर्जाची फळं आहे ती तुम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या दर्जाची फळं आपण क्रश करतो, त्याचा पल्प फेकून देतो, त्याची फक्त सीड घेतो. ओके. दुसऱ्या दर्जाची वाईन बनवायचं प्रक्रिया मी तुम्हाला दाखवणार आहे. कंक यांचं वैशिष्ट्य असं आहे, ट्रायल आणि एरर, पण अत्यंत आत्मविश्वासानं, आणि इतका आत्मविश्वास की त्या विद्यापीठातल्या मंडळींना सुद्धा त्यांचं ज्ञान देतात. तुम्ही तुकाराम महाराजांच्या ओवीबद्दल काहीतरी बोलला होता, वाईन बद्दलची आहे का, द्राक्ष काय कशाबद्दल? नाही, ते द्राक्ष पहिल्यापासून आपल्याकडे ते सांगत होतं मी तुम्हाला, की ज्ञानेश्वरीत म्हटलंय की द्राक्षे दूध घातले, वाया गेले गमले, परी फळ पाकी दुनावले. म्हणजे याच्यातनं एक गोष्ट ध्यानात आली की द्राक्षाला जर आपण दूध टाकलं तर आपल्यावरचं दूध वाया गेलं, परंतु पाकी म्हणजे पाक म्हणजे सुंदर, आणखी चांगल्या प्रकारची फळे वाढतात असं ज्ञानेश्वरीमध्ये. दोन गोष्टी आहे, झाडाला दूध टाकण्याची प्रक्रिया जी प्रोटीन देण्याची, याचाही उल्लेख होतो, आणि 12व्या शतकामध्ये द्राक्ष होती आपल्याकडे, हे तर अधोरेखित होतं. आणि तुकाराम महाराज तर अभंग आहे, द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला, कडू कशाने झाला संगतीने. कडू म्हणजे त्याबद्दल निगेटिव्हली घेतो. ऍक्च्युली जर खरंच लिंबाच्या गुणधर्म जर द्राक्ष तर त्याला फवारणीच करावं नाही लागत. आजही कुणी मंडप करण्याच्या ऐवजी जर लिंबाची लागवड केली, कोणती कडुलिंब, आणि त्याची शेजारी द्राक्ष वेळ लागला तर कदाचित फवारणी नाही लागत. तुमचा नंबर सांगा, कारण आता खूप लोकांना प्रश्न पडतील. यांचं जे शेतीचं आघात ज्ञान आहे ते मला तर असं वाटलं की त्यांना एखाद्या विद्यापीठानं PhD दिली पाहिजे. तुम्हाला इतकं तुम्ही बारकाईने सगळा अभ्यास केलाय. तुमचा नंबर सांगा. 94 21 47 83 41. राईट, हा माझा नंबर आहे. बरं, हो, या नंबरवरती तुम्ही त्यांना प्रश्न विचाराच, कारण मी तुम्हाला वाईन मेकिंग जे त्यांचं दाखवणार आहे, जांभळापासूनची वाईन. पण तुम्ही जे म्हणालात की भारतात तुम्ही एकमेव आहात
जांभळापासून वाईन बनवणारे हो असतील किती लोक? मला मी गुडगावला गेलो होतो, तिथं मी एक छोटी बुटीक बघितली होती. ह्याला बुटीक म्हणतात. बुटीक म्हणजे छोट्या आकारात जी वाईन केली जाते त्याला बुटीक म्हणतात. आणि आता थांबा, छोट्या आकाराचं बोलतोय म्हणून आपली टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे वाईनच्या बिझनेस? आता माझी 2 कोटीची इन्व्हेस्टमेंट. 2 कोटी रुपयातनं तुम्ही किती प्रोडक्शन करू? फार तर 50,000 करू शकेल प्रतिवर्ष. प्रतिवर्ष. ओके. आणि ह्या एवढ्या झाडाची संख्या किती आपली? 1535. 1535 झाडातनं तुम्ही किती वाईन जांभळाची तयार करू शकता? जग 10, 12, 20 हजारापर्यंत करू शकेल. किती यील्ड येतं त्या वर्षी? 20,000 लिटर. आणि वाईनला जर पुढे चांगली मागणी असली तर मग आपण हार्वेस्टिंगवर आणखी लक्ष देणार. नुकसान कमीत कमी कसं होईल फळांचं ते बघणार. असं आहे. हे साधारणतः 1.5 ते 2 किलो जांभूळ लागतं 1 लिटर वाईन. ओके. साधारणपणे 2ला 1 असं अर्ध प्रमाणात असतं. पण हे सगळं तुमचं ट्रायल अँड एरर सुरू होतं म्हणजे पहिला. हा, मग 2022ला पण आपण प्रयोग केले, 2023ला केले. नाशिक पट्ट्यातले जे काही चांगले चांगले वाईन मेकर ज्यांचे कायम फॉरेनला कॉन्टॅक्ट आहेत त्यांच्याशी बोललो. आणि मग मला ती द्राक्षापेक्षा खूप सोपी वाटली सर वाईन जांभळाची. हो, पण कुणी प्रयोग केलेले नव्हते त्याच्यामुळं भीती होती. पण मी तुम्हाला प्रश्न असा विचारला होता, काही प्रेक्षक मला असं म्हणतात की तुम्ही जरा मध्येच पाहुण्यांना हे करता, कारण मला त्या वेळेत ते पूर्ण करायचं असतं. मी प्रश्न असा विचारला होता की जांभळाची बुटीक असणारे काही लोक असतील, तुमचं वैशिष्ट्य काय, तुमचं काय वेगळे? नाही, आता तर नाही कुणी आता जांभळात महाराष्ट्रात नाहीये कुणी असं की तुम्ही एकमेव. हो, आपलं वैशिष्ट्य हे की जनरली जांभळाला हे ज्या द्राक्षाच्या वाईनरी असतात ते आता एप्रिलमध्ये मोकळ्या होतात, एप्रिल मेला. मग ते भाडोत्री घेणे, मग साचवलेला जो कोल्ड स्टोअरचा पल्प आहे तो विकत आणणे आणि एक साईड बिझनेस म्हणून केला जातो. आपलं वैशिष्ट्य म्हणजे सेम डे हार्वेस्टिंग, सेम डे क्रशिंग अँड स्टार्ट दी फर्मेंटेशन सेम डे ऑल्सो. कारण ताजी फळं तेच दिवशी लगेच क्रश होतं तर लगेच जात. त्याच्यामुळं काय होतं, त्यात इन्फेक्टेडच होत नाही. यांचा परिसर बघा ना, हा जरा तुषार हा दाखवा. ह्यांचं हे जे क्षेत्र आहे नेवाशात, हे आमचे गेस्ट आले ते राहायला तिथे. यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या मधुमाशा, त्या मधुमाशांसाठी केलेली रचना आणि प्रत्येक झाडाबद्दलचं त्यांचं एक आकलन आहे. त्या आकलनामध्ये ते निसर्ग कसा आपल्याबरोबर वागत राहतो त्याचं ते माहिती देत राहतात. म्हणून मी म्हटलं त्यांचा नंबर सगळ्यात आधी मी तुम्हाला दिला. आणि फर्मेंटेशनची प्रोसेस सुरू झाल्यानंतर लगेच तर कन्झम्पशन तिकडून. सो वाईन मेकिंगची प्रत्यक्ष प्रक्रिया जी आहे ती आता आपण बघणारच आहोत. पण मला एक सांगा की तुम्हाला शेती किती? मला 17 एकर शेती. 17 एकर. उरलेले क्षेत्र चिंच आहे. ओके. चिंचेची किती झाड आहे? चिंचेची 365 झाड आहे. ओके. त्या मुली आहेत माझ्या, त्यांनी एक दिवस सांभाळावं भविष्यात मला. 365. आणि गणित मला असं सांगितलं की पुढच्या पिढीने जर शेती करायचं नाही ठरवलं, कमी वडिलोपार्जित जमीन तरी राहील. नाही, करावंच लागेल त्यांना फक्त हार्वेस्टिंगच काम राहणार. निसर्ग तेच म्हणतोय, फक्त हार्वेस्टिंग. मला एक सांगा सर की निसर्गतः ही जी फळं आहेत ही तुमची उदरभरण व्हावेत म्हणून जन्माला आलेली नाहीत. ती त्याला त्याचं वंश सातत्य चालवायचं आहे. उदाहरणार्थ आंब्याचं उदाहरण देतो मी तुम्हाला. आंब्याच्या पानाचा रंग हिरवा, कैरीचा रंग हिरवा, तरी तुम्ही भुकेपोटी शोधलत आणि खाण्याचा प्रयत्न केला तर चव आंबट, तरी खाण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर एक काही तोंडाला जे काही त्याच्यावर चिक असतो त्याने तुम्हाला इन्फेक्शन होणार. तुम्ही हातच नाही लावू शकत. पुढे काय होतं, तो आंबा पिकतो, तो त्याचा रंग, फळाचा रंग बदलतो, तरी तुम्ही दुर्लक्षित केलं तो त्याचा एक सुवास येतो. काही करून मला घे आणि खा, पण माझी कोय म्हणजे माझं बाळ कुठंतरी रुजव, ही कन्सेप्ट आहे ती. क्या बात आहे कांग साहेब, वा. तर यांचं असं म्हणणं आहे की 300-400 वर्ष तरी काही चिंचाच्या झाडाला होणार नाही. मी अहिल्याबाई होळकरांनी स्वतःच्या हाताने लावलेल्या होळकर संस्थांमधले चिंच बघून आलोय. आणि त्यामुळं पुढं केवळ पुढच्या पिढीला एवढंच काम आहे त्यांनी हार्वेस्टिंग करायचंय. सो आता आपण प्रत्यक्षामध्ये वाईन मेकिंग, जांभळापासून कशी वाईन बनते त्या प्रक्रियेत आहोत. आता ह्याला काय म्हणायचं मला आधी सांगा. हा तुमचा, हे मी माझ्या पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे. क्रशिंग हॉल आहे, म्हणजे इथं मी माझ्या फळाची क्रशिंग करतो. एक छोटासा पल्पर आहे की जो त्याचे इंजिनियर आणि मी असं माझी कल्पना त्यांना सांगितली, माझी गरज त्यांना सांगितली, त्यांनी त्यांच्या कल्पनेने हा बनवला. ओके. अत्यंत छोटा आहे, फार किमतीचा नाही, फक्त एसएस मध्ये बनवलेला आहे. स्टेनलेस स्टील मध्ये. इथून जांभळं आली, हा इथपर्यंत ट्रॅक्टरने जांभूळ येतं, तिथनं लेबर ते कॅरेट यात टाकतात त्याच्यामध्ये. हो, आपण जशी इतर खळं करतो कोणत्या धान्याच्या पत्तीनं थोडं प्रेस केलं जातं, म्हणजे लोटलं जातं. आणि ते आतमध्ये ब्रश आहे, फक्त ब्रश. इथे आतमध्ये ब्रश, त्या ब्रशने ते
सगळा पल्प काढला जातो, पल्प यामध्ये गोळा होतो. या तुमच्या पातेल्यामध्ये हा यामध्ये गोळ होते. याला हे पण तुम्ही याला सम नाही, ही वायनरी वाल्याकडे असतं, सम म्हणतात याला. सम हा इथे पाईप लावला जातो स्टेनलेस स्टीलच्या पंपाने, मोटारीने. तो इथून याच्यात सप्लाय केला जातो, डायरेक्ट फर्मेंटेशन टँक मध्ये जातो. राईट. सो इथून तुम्ही इथे क्रश झालं जांभळाचं फूड ग्रेडचा जो पाईप आहे इथून तो आला. आता एक प्रश्न प्रेक्षकाला काय पडेल की जांभळामध्ये पल्प किती प्रमाण आणि त्याच्यात आटुळीचं काय करतात तुम्ही, किंवा आटुळीचं प्रमाण किती असतं? हा त्याचं साधारणतः जर फुगवण चांगली झाली म्हणजे मार्केट नैसर्गतः पाणी आलं त्याला, तर साधारणतः 25% 26% आटुळी आणि उर्वरित पल्प आणि 70% पल्प मिळू शकतो. परंतु जर आकार लहान राहिला तर 60% मिळू शकतो. कारण आठुळीचं वजन वाढत नाही, ते तेवढंच आहे. पल्पचं फक्त वजन कमी होतं, आकार कमी असणे तुलनेनं. पण मग त्याच्यामध्ये आता आपण मधुमेहाबद्दल बोलतोय, त्याच्यामध्ये शर्कराचं प्रमाण पल्पमध्ये किती असतं आणि आठवडीमध्ये किती असतं? पल्पमध्ये असतं की 19-20% त्याच्यात ब्रिक्स असते. परंतु वाईनमध्ये ॲक्च्युली लोक डायबिटीजसाठी जे जांभूळ खाल्लं जातं, तर ॲक्च्युली ती अँटी डायबिटिक कंपाऊंड हे त्या सीडमध्ये येत आणि पल्पमध्ये ऑलरेडी रेस्वेरेट्रॉल आहे, हार्टशी रिलेटेड गोष्टी पल्पमध्ये आहेत. परंतु आपल्याकडे अज्ञान असल्यामुळं डायबिटीजवाले म्हणतात मी जांभूळ खातो आणि जे खरं सोनं आहे ते फेकून देतो. क्या बात आहे, क्या बात आहे. पण तुमच्याशी बोलल्यानंतर जसं रेड वाईन डॉक्टर सजेस्ट करतात असं म्हणतात, पण तुम्ही आता पल्प रेड वाईनच होती ना. नाही, माझा प्रश्न वेगळा. पल्पमध्ये पण असलेलं हृदयासाठीचं रेस्वेरेट्रॉल आणि जांभळाच्या आठवडीमध्ये असलं घटक बघितलं तर मला असं वाटतं की हे आरोग्याच्या दृष्टीनं खूपच आता कल्पवृक्ष आहे. मला तर मोठमोठ्याल्या शहरांमध्ये याचे स्टंप मागतात. त्यांचं असं काही एक कोणाचा प्रबंध आहे फॉरेनचा की व्हॉट इज स्टंप, मी लाकूड तुकडा त्यांचं जर पिण्याच्या पाण्याच्या टाकीत जर टाकलं तर ते पाणी अशुद्ध होत नाही असं त्यांचं म्हणणं. काय सांग? हो, हे त्यांचं म्हणणे. मला आम्ही आता तुमचे कायमचे ग्राहक, हे ते स्वतः विज्ञानाची कास धरणार आहेत. प्रत्येक गोष्ट ते विज्ञानावरती कसोटी म्हणूनच बघतात. त्यांनी मला आलेलं सांगितलं जे काही आहे ते विज्ञानावर आधारित आहे आणि विज्ञानावर आधारितच गोष्ट तुम्ही बोलली पाहिजे असं त्यांचा सगळ्यांना आग्रह असतो. बाय द वे, मी त्यांना वैद्यकीय भाषेतला प्रश्न विचारला. प्रेक्षक काही म्हणतील की त्यांचा काय संबंध वैद्यकीय भाषेत, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबामध्ये मिळून तुम्ही तिघं भाऊ, सगळे डॉक्टर, तिघं भाऊ बरोबर, 2 डॉक्टर, तिघं भाऊ, ते 2 डॉक्टर, बहीण पण डॉक्टर, त्यांचे जोडीदार पण डॉक्टर, त्यांची मुलं पण डॉक्टर, असं एवढे सगळे डॉक्टर आहेत. मी आल्याबरोबर आधी त्यांना विचारलं की हे सगळं जांभळाचं तुम्ही काही केमिकल अनालिसिस वगैरे करून घेतलं की नाही, म्हणजे तुम्ही रुग्णावरती त्याचं विश्लेषण करून घेतलं की नाही असं मी तुम्हाला विचारलं. तुम्ही काय सांगितलं मला? आता माझी पुतणी संस्कृती, ती सायकॅट्रिक डिपार्टमेंटला ती एमडी करत होती. तर ती म्हटली की काका सगळींकडनं विरोध होतोय बरं का, तुमचं मत काय? मी तिला म्हटलं अगं किती पेशंटची संख्या याच्यावरून तुला कळतंय ना, जो विरोध करतो तो तुझा पेशंट आहे. कशाला विरोध करतो म्हणतात? सायकॅट्रिक ट्रीटमेंटला. ओके. पण त्यांनी ज्या रुग्णांनी ह्या जांभळाचे तुम्ही बनवलेले प्रोडक्ट खाल्ले असतील आणि त्यानंतर त्यांनी साखरेचं प्रमाण किती आहे त्याची तपासणी तुम्ही केली, त्यात काय लक्षात आलं? नाही म्हणजे रेजिस्टन्स तुम्ही बघितला नाही. मुळात वाईन मध्ये साखर राहतच नाही शिल्लक. साखर नष्ट करणे हे तर फर्मेंटेशनचं काम, इष्ट कामच काय साखर खाऊन टाकणे. मी काय सांगतो, मत असं की वाईन ज्यांना डायबिटीस आहे ते घेऊ शकतो, कारण ती ड्राय वाईन आहे आणि रेस्पिरेटोल मिळणार तुम्हाला, म्हणजे तुमचं बीपी नाही वाढणार, तुम्हाला हार्ट अटॅक नाही होणार, तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहणार. हे प्रूव्ह झालेलं आहे. राईट. आपल्याला टेम्परेचर इथं बघायचं होतं, कारण इथं खरी गंमत आहे की इथे जरा दाखवा, कारण मी कंक यांनी केलेला जो एक अफलातून प्रयोग आहे जो मला तुम्हाला दाखवायचा आहे. हा व्यक्ती किती विचार करतो, हे किती टेम्परेचर, हे टेम्परेचर बघा किती, बघा ना किती, बघा किती, 30-32च्या पुढे दिसत. हा किती किती 30 रेडच्या पुढे तर ठीक आहे ना, 30 किती आहे, 30 डिग्री. सो आता 32-32च्या पुढे असू दे 32. फक्त त्यातला मतितार्थ कंक यांचं डोकं कसं चालतंय बघा. आता त्यांना असा प्रश्न पडला की आपल्याकडं उत्पादन तर आपण वाईनचं केलंय, ते स्टोअर केलंय टाक्यामध्ये, ते दाखवणारच आहे मी तुम्हाला फर्मेंटेशनची प्रोसेस होईल, पण जो अतिरिक्तचा माल आहे तो कुठे ठेवायचा? चला जरा या बाजूने दाखवा.
जरा सरळ तुम्ही आता सांगा ही काय कल्पना आहे तुमची. चल हे काय आहे? हा एक साधा विहिरीसारखा होते. आपल्याकडे आपण विहीर खोदतो आणि जेवढी माती आहे त्याला आपण कडवतनं म्हणतो, तसं एक प्रकारचं हौद आहे. परंतु आपण खाली गेलो नंतर तुम्हाला आता बघा किती गार लागायला लागली. म्हणून तर मी आणली तापमापी इथं. ही नॅचरल जे आहे, त्यासाठी कोल्ड स्टोअर करा. केवळ शेतकरीच हा जुगाड करू शकतो. मिस्टर कंक यांनी. आता तुम्हाला कम्प्लिटली एसी चालू झाल्याचं फिलिंग होतं. कम्प्लीट. हो हो. आता समजा ही बॉटल आहे, आपण वरचीच घेऊ. आता हिला जर हे केलं तर बघा टेम्परेचर किती येते. त्याला ना खातलं होतं. खाली दाखवा. मुद्दा काय आहे तर त्यांनी जमिनीच्या आतमध्ये खाली असलेली जी पूर्वी त्यांच्या ठिबक सिंचनासाठीची कशासाठी केलं होतं तुम्ही हे जेव्हा दुष्काळात पाणी फार कमी, मग थोडं सगळं पाणी स्टोअर करायचं. हे 1.5 लाख लिटर क्षमतेची टाकी होती ही पूर्ण. हा, मग त्यावर मग आपण ते झाडांना रोज 1-1 लिटर 2-2 लिटर पाणी देऊन ते जगवायचं असं होतं. मग त्या टाकीचं तुम्ही रूपांतर कशामध्ये? आता कोल्ड स्टोअर झाला. तरी आता याच्या साईडनी पाणी नाही सोडलं. साईडने जर पाणी सोडलं तर इथं 20-22 टेम्परेचर येतं खाली. आता 25 पर्यंत टेम्परेचर आलं. राईट. आणि त्याच्यातनं त्यांनी मग हे वाईन ज्या आहेत त्या या ठिकाणी स्टोअर करून ठेवल्यात. पुढे आपण खाली येईल का आता ही लिफ्ट? जा लवकर. पण आता तुम्ही इथे एसी बसवणार आहात. हा एसी 2 एसी बसवणार आहे सोलारवरती. हो. सूर्य सगळ्यांचा पिता आहे. एक साधा मला सांगा, तुम्ही हे काहीतरी जगापेक्षा वेगळं करताय, कुटुंबानं साथ दिली का? अजिबात नाही. वाईटच झालंय प्रचंड. सगळे पळून गेले माझ्यापासून. काय विचित्र. त्यांची चूक नाही आहे, कारण व्यवस्था ती बघतात. माझ्या घरात 3 पिढ्यापासून एज्युकेशन आहे. 3 पिढ्यापासून एज्युकेशन आहे. म्हणजे माझे आजोबा पण शिकलेले होते, माझे पंजोबा पण शिकलेले होते. पंजोबा माझे होळकर संस्थांमध्ये होते. मी त्यांना कळतंय आता काय झालं. शेतीला चांगले दिवस नाही, कारण शेतीसाठीची जी व्यवस्था आहे ती शेतकऱ्याच्या हातात नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. तू याच्यातून बाहेर पड. पण तुमचा मात्र आग्रह आहे की मला करमत नाही दुसरीकडे, असं मी तर रमतो. आता हे तुम्ही काय केलंय? ही सिंपल पद्धतीनं लिफ्ट केली. आपण जाऊ शकतो का? हो का नाही जाऊ शकतो. थांबा जरा. या आपण दोघं उभारला चालेल ना? चालेल ना? हे ह्या जो काही जुगाड केलाय मिस्टर कंक यांनी, त्याचं खरंच कौतुक केलं पाहिजे. दोघांना जाता येईल ना? काय माहिती. हा चला. त्याला नाही घातलं, त्याला गिरीस अशी. मी पहिल्यांदाच आलोय तुमच्यामुळं. तर हे असले जुगाड करून हा वायनरीतला त्यांनी प्रयोग द्राक्षाचा इथे केला. त्या प्रयोगामध्ये प्रक्रिया मी तुम्हाला दाखवतो. या अधिकारी आता तुम्ही हळूच आहे सर. आता या सगळ्याच्यामध्ये मशिनरीची गुंतवणूक किती आहे आणि तुमच्या बिल्डिंग मधली गुंतवणूक किती आहे? बिल्डिंग सगळ्या मिळून साधारणतः 50 लाख रुपये आहेत बिल्डिंगचा खर्च. कारण त्याचा बी खर्च. आता हे जे तुम्हाला दिसते हाफ साईज जे अर्धा भाग, हे पोप सीट आहे. हे मी थेट अलंगवरून आणलंय. इथे कुठे मिळतच अलंग 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 म्हणजे भावनगरच्या पुढे. बर. गुजरातमध्ये. हा पब आहे. हा म्हणजे टेम्परेचर तो हे नाही होऊ देत, वाढत नाही. वर सगळे ऑफिसेस वगैरे केलेले आहेत. बर. त्यांच्या नॉर्म्स प्रमाणे, वायनरीच्या एक्साईजच्या नॉर्म्स प्रमाणे. ओके. आणि मग ही बिल्डिंग मधली गुंतवणूक झाली 50 लाख आणि मशिनरी मधली मशिनरीची गुंतवणूक नियर अबाउट तेवढी 40-45 लाख रुपये. ओके. आणि बाकीच्या नाही, बाकीचे फक्त टँकचीच 40 लाख रुपये. बरं. आता मला सांगा, महाराष्ट्रात खूप सारे शेतकरी वेगळा प्रयोग करतात. तुमचा हा एपिसोड बघून त्यांना जर असं वाटलं की आपण जांभळामध्ये अशा पद्धतीची बुटीक वाईन करावी किंवा तुमच्याकडे आणून शेतमाल द्यावा, कसं शक्य आहे त्यांना? नाही, त्यांनी करावी. माझ्याकडे आणून देण्यात काय उपयोग नाही. मग याची मला हे जे करायचं आहे फॉरेनमध्ये जे आहे ना, रिझन म्हणजे एक विशिष्ट एरियामधल्या वाईनची चव. तुम्ही फक्त फॉरेनला जरी विचारलं नाही कोणत्या रिझनची, तुम्ही कुठे गेलात फक्त विचारायचं कशाची वाईनच विचारू नका, कोणत्या भागाची वाईन. तरी ती दुसऱ्या भाग त्या देशातली सगळे तिथल्या व्हरायटीज वेगळ्या आहेत, एरिया वाईज त्याची आरोमा वेगळा आहे. मला माझा आरोमा टिकवायचा आहे. मला याच्यात काहीच म्हणजे दुसरीची जांभूळ नाही टाकून वाईन वाढवायची नाही. वाईनरीच वाढल्या पाहिजे अनेकांच्या. काही लोकांना, कारण पॉलिसी प्रमाणे ते आहे की नाही मला माहित नाही, काही लोकांना तुमच्याकडे वाईन विकत घेऊन जायचे,
त्यांनी कसं करायचं, तुमच्याशी कसं संपर्क साधायचा? आता ती खूपच म्हणजे त्याला सगळे फॉरेन लिकरचे नियम असल्यामुळे अडचणी येत होत्या, परंतु आयुक्त साहेबांनी माझ्यासाठी स्पेशल केस म्हणून इथं आउटलेट करायची परवानगी दिली. राजेश देशमुख हा म्हणजे जे कमिशनर एक्साईज एक्साईजचे कमिशनर म्हणजे काही कमर्शियल लोकांना ज्यांना तुमच्याकडनं ही वाईन घेऊन जायची तर त्यांनी काय करायचं, आता इथे घेऊ शकते, कारण ह्या स्टॉलवरून मी त्यांना पाठवू शकतो. आता ते तुमच्याशी संपर्क डायरेक्ट इथून नव्हतं पाठवू शकत. वेबसाईट वगैरे काही? हो आहे ना, माझी वेबसाईट आहे. काय नाव वेबसाईटचं ते सांगा जरा आम्हाला. चला, आता प्रत्यक्षामध्ये इथून क्रशिंग होऊन ते पल्प निघून तो पल्प आता आता तिथून आपण बघितलं होतं पल्पर मधनं सम मध्ये येतो, सम मधनं मोटारी मधून ह्याच्या सगळ्या फर्मेंटेशन टँक आहे. ह्या टाक्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या मल्टीपर्पज यूज होतात. म्हणजे जेव्हा फर्मेंट होत असतं तेव्हा आपण त्यांना फर्मेंटेशन टँक म्हणतो. पण एकदा फर्मेंटेशन पूर्ण झालं तर मग आपण काय करतो, यातनं हे वेगवेगळ्या ठिकाणी कॉक आहे, तिथं पण कॉक आहे, इथं पण कॉक आहे, आपण यातनं वरची वाईन काढतो, एम्प्टी टाकीमध्ये टाकतो. आता आपण काढून दाखवू शकतो प्रेक्षकांना? हा, आता इथं बनलेली वाईन आहे, पण जेव्हा रॅकिंग करतो तेव्हा मलबा खाली राहतो, अशी 3 रॅकिंग करतो आणि 3 वेळा फिल्टर करतो. तुम्हाला मी नुसतं फिल्टरचा परिणाम दाखवतो ना साहेब. आता आपण धरणात पाणी पाहतो ते आपण दाखवा ना काढून, जरा घेऊन येते पटकन. हा नाही, मी हात धुवू नाही, ठीक आहे, मला सांगा तुम्ही हा प्रोसेस सांगा. तर इथून आता ती नाही, इथून टाकी याच्या पाईपातनं कुठं आलं, आता याच्यात पडली, प्रत्येक टाकी पल्प पडला. हो, सगळ्या टाक्यामध्ये पडला, सेपरेटली कनेक्शन, सेपरेटली कनेक्शन. तिथे फर्मेंटेशन सुरू, तिथे फर्मेंटेशन कधी सुरू करायचं ॲज अ वाईन मेकर म्हणून मी ठरवलं. मला सांगा की फर्मेंटेशनची प्रोसेस म्हणजे काय, कारण प्रेक्षकांना हा, फर्मेंटेशनची प्रोसेस ही आपली पुरातन काळापासून चालत आलेली प्रोसेस आहे. अत्यंत साधी प्रोसेस आहे. उदाहरणार्थ दुधाचं दही करणे, आंब्याचा मुरांबा करणे, इतकी साधी प्रोसेस. म्हणजे एक विशिष्ट प्रकारची इष्ट, कधी इष्ट पण आपण ठरवलेत आणि त्याचं प्रमाण पण आपण ठरवलं. ती इष्ट त्यातली साखर खातात, कारण जगात सुपर फूड काय असेल तर फळ आहे. आपण फळात अत्यंत वाईट गोष्ट एकच आहे. आता फळात एकच गोष्ट वाईट आहे, ती म्हणजे शुगर, ग्लुकोज, फ्रुक्टोज काय असेल ती. आणि ह्या प्रक्रियेमध्ये नेमकं 3 नष्टच होते टोटल. आणि त्याच्या 2 गोष्टी तयार होतात. एक होतं अल्कोहोल, दुसरं होतं कार्बन डायऑक्साईड. या दोनही गोष्टी, कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजनला जवळ येऊ देत नाही, म्हणून ऑक्सिडेशन होत नाही, म्हणून तो पदार्थ खराब होत नाही. आणि अल्कोहोल त्याच्यातच असल्यामुळं ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, म्हणून कोणत्याही गोष्टी होते त्याचं शेल्फ लाईफ किंवा एक्सपायरी डेट लिहिलेली असते, यावर ती लिहिलेली नसते. ओके, तुमचं असं म्हणणं आहे की ही जी जांभळापासूनची वाईन आहे ती किती वर्ष राहू शकते? फळं कशी होती, फळं किती क्वालिटीची होती, वाईन तुम्ही करताना किती इन्फेक्शन झालं की नाही झालं त्याच्यावर डिपेंड आहे. क्वालिटी असेल तर ती त्याला अमृतच म्हणतात ना, अमृत नाही. पण आता मला सांगा की ही जी फर्मेंटेशनची प्रोसेस इथं पूर्ण झालेली आहे 7 नंबरच्या टाकीमध्ये, बरोबर? तर आपण त्यातनं ती वाईन जी आहे ती काढून ड्रिंक करू शकतो. कारण वर आता ही किती कॅपॅसिटी आहे? आता ही 5000 लिटरची टँक. अशा किती टँक आहेत आपल्याकडे? आता हे 11 टँक आहेत. आपण ही फ्रूट वाईनला नेहमी काय करावं लागतं सर, मोठे टँक घेऊन उपयोग नाही. आता ती 500चीच आहे. कारण आपला जो हंगाम असतो ना, एकदमच छान प्रश्न आहे. कारण हंगाम जो असतो तो असा पिरॅमिड सारखं वर जातो. आज 200 किलो जांभूळ निघणार, उद्या मात्र 500 निघणार, असं वाढत जातं. मग कमी असताना तिथं म्हणजे डेट वाईज सुरुवातीला आपण तिथं फर्मेंटेशन सुरू करतो, नंतर इथे सुरू करतो, असं करत करत इथं जातो. परत हंगामाला उतार लागतो, परत ही टाकी मोकळी झाली असते. हंगाम जसं जसं उच्च पातळीवर जाईल तसं तसं मोठ्या टाकी. आणि मग पुन्हा काय उलट कसं करायचं? मग परत हंगाम मधला सरती लागते शेवटच्या आठवड्यात, मग तोपर्यंत ह्या टाक्या मोकळ्या जायचे, फर्मेंटेशन पूर्ण झालेलं असतं. हे आपण दुसरीकडे ठेवतो. ग्रेट. सो आता आपण ती वाईन काढून बघू. जांभळाची पहिल्या धारेची म्हणायचं का त्याला? आता दोन्हीतला फरक दाखवतो तुम्ही तर वाईन मेकर नाही आहात, तरी 7 आणि 8 मधले तुम्हाला याच्यामध्ये फरक जाणवेल. दोन्हीचा फरक बघायला. जांभळ तेच दाखवा जरा. हे त्यांचे 2 सहकारी आले. आता आधी 7 मधला आपण 7 मधलं जर दाखवा ही प्रक्रिया. असं आता काढताना अशीच काढायची? कॉक येतो, काहीच नाही. पहिली जांभळापासून बनलेली आणखी घेणं. बरं, मला एक सांगा, हा जो रंग आला तो रंग कसा आला? ओरिजिनल त्याच्या स्किनचा आणि आतल्या त्या गायचा. सो ही जांभळापासूनची वाईन. आता ती कशी घ्यायची ते पण सांगतो ना. दुसरं घ्या. हा एक 7व्या क्रमांकाच्या टँक मधनं काढली. नाही, मला थोडीच घ्यायच्यातलीच घेणं, त्यातली घ्यायची नाही. दोन्ही हे बघू ना.
ठीक आहे. सो ही महाराष्ट्रातल्या अशा शेतकरी उत्पादक शेतकऱ्यानं तयार केलेली वाईन आहे की जी वाईन त्यांच्या मते ते एकमेव वाईन उत्पादक आहेत की जे जांभळापासून उत्पादन करतात. हो. आणि तेही विशिष्ट वेळामध्ये. जांभळापासून. आता हे कशी पाहिजे आपल्या प्रेक्षकांना दाखवा. आता कोणतीही रेड वाईनसाठी सरांचा ग्लास हा ह्याच आकाराचा असतो, असं उभट आकाराचा नसतो. त्याचं कारण असं आहे की याला असं हलवता आलं पाहिजे. बरं. हे हलवण्याची हेतू असा की आता ही दबलेली वाईन सगळी, यामध्ये अल्कोहोल आहे परंतु ऑक्सिजन नाही. आपण काय करतो आता हलवतो म्हणजे ऑक्सिजन यात मिक्स करतो. दाखवा साहेब. आता हे हलवलं, ऑक्सिजन त्यात गेला. आता दुसरी गोष्ट त्याच्यामुळं आता याचा एक अरोमा येतो, एक वास येतो. वास तो असा दीर्घ श्वास घेऊन घ्यायचा असतो. म्हणजे आता ही अशी हलवली, यालाच धरायचं. धरायची पण पद्धत आहे का? बॉडी टेम्परेचरनी याचं टेम्परेचर वाढून हे सगळे त्यांची कन्सेप्ट आहे. पाश्चिमात्य. हलवली, हलवल्यानंतर काय करायचं तुमच्या मते? वास घ्यायचा. मलाच सांगा, हे पण घ्या, दोन्हीतला वास पण वेगळा. हो, फरक आहे दोन्हीतला. आणि आता मी सांगायची गरज नाही, वासावून तुम्हाला कळते फळ कोणतं असं. फळ लक्षात आलं. यात काय केलंय, जनरली आता मला असा अनुभव आला, जे यंग लेडीज आहेत 25-30, त्यांचं म्हणजे आम्हाला डायबिटीस आहे का? नाही. आम्हाला ज्याच्या रेस्पिरेटरसाठी वाईन घ्यायची का? नाही. आम्हाला किती पार्टीत घ्यायची, आम्हाला एन्जॉय करायचं आहे. आम्ही काय 30 ml आणि 40 ml घेणार नाही, आम्ही 2 पेग घेणार आहे. आम्हाला थोडीशी झिंग पण आली पाहिजे, पण पितानी कडवटपणा नको आहे आम्हाला. मग यात काय केलं आपण, टोटल जी ब्रिक्स आहे ती नष्ट न करता त्याच्यातले 1% ठेवले. ओके. मग याच्यात 1 ग्रॅम म्हणजे उदाहरणार्थ 1% लिटरला 1 ग्रॅम समजा. आणि कशी घ्यायची मग आता हे घेऊन आता ही घ्यायची, प्यायची कशी? तोंडात एक 20 ml पर्यंत घ्यायचा, घोळायची. ओके. हेतू हा एक तर लाळेतनं बऱ्याच गोष्टी त्यात जातात, आणि दुसरी गोष्ट जिभेला जे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सेन्स आहेत त्यातनं आता मेंदूपर्यंत क्लिअर गेले याच्यात काय आहे किंवा काय नाही. एवढं घेतल्यानंतरच ऍक्च्युअली वाईन लवरने ठरवलं पाहिजे वाईन प्यायची की नाही प्यायची. ती किती किमतीची फेकून द्या नसेल तर तुम्हाला. कशावर ठरवायचं? हो, हे घोटानंतर त्या टेस्ट नंतर. हो, तुम्हाला सांगते ती. 1 मिनिट सांगू तुम्हाला सर. समजा आता असं कलर वगैरे, नख पॉलिश वगैरे लावतात लोक, नेल पॉलिश वगैरे, त्याचा जो स्मेल येतो ना, त्यातलं 1% जरी तुम्हाला स्मेल वाटत असेल तर ती वाईन खराब आहे. असं? हो, तो यायलाच नाही पाहिजे. जर हिला 100 वर्ष 50 वर्ष किंवा 10 वर्ष 2 वर्ष जरी टिकायचं अशी कल्पना केली तर इथं वेगळं काही यायलाच नाही पाहिजे ना स्मेल. पवित्र जे काहीच नाही यायला पाहिजे. याचा अर्थ असं आहे. एका साध्या शेतकऱ्यानं या वाईन उद्योगाचा केलेला अभ्यास आणि त्याच्यातनं जांभळाची तयार केलेली ही वाईन, त्यांची ही वाईन यार्ड आणि त्यासहित वाईन मेकिंग, भविष्यात काय तुमचा प्लॅन आहे? इथे काय कृषी पर्यटन वगैरे? थोडंसं यावं लोकांनी, बघावं, इथंच वाईन टेस्ट करावी, निवांतपणा, शांतता, याचा आनंद घ्यावा. पशु पक्षी वेगवेगळे, रातवासारखा पक्षी सर माझ्या शेतात की तो आता दुर्मिळ आहे. रातवा? हो. नागराज सारखं नाग तिथं दिसतात की जो फार आजगरासारखा लांब आहे, पण ऍक्च्युअली तो नाग आहे, ते दुर्मिळ आहे. असं सगळ्या गोष्टी आहेत तिथं. त्यांनी तुम्ही पाहिलं की तुम्ही कुठेही वाचलं ना, समृद्धीचं मोठं सर्टिफिकेट म्हणजे हे आग्यामोळ ज्या शेतात येऊन राहतं, हे मोठं सर्टिफिकेट इथं नैसर्गिक समृद्धी. मधमाशांचा अभ्यास असणाऱ्यांना विचारत. आणि ही तुमची पॅकिंग युनिट? हे पॅकिंग युनिट. इथे काय करणार तुम्ही आता? पॅक होणार? हे पॅक होणार. आता काय करणार आपण, ज्या पद्धतीनं आता आपण पाहिलं त्या खाली मोटर लावून परत इथे फक्त 100 लिटर वाईन घेणार. ह्या टँक, छोटासा टँक बनवला, तो ह्या फिलरला जोडणार. आणि ज्या काही क्लीन बॉटल्स त्या परतही आपण निर्जंतुक करून घेतो, त्या इथं ह्या टर्न टेबलवर येतात. हा टर्न टेबल फिरतो त्या प्रमाणात, हे सगळं सिटिंग आहे. आणि याचे थोड्या प्रमाणात नायट्रोजन हे केला जातो, म्हणजे जरी काही थोडं काही झालं असेल. आणि इथं फिलिंग होते, इथं कॅपिंग, इथं कॅप येतात, इथं सीलिंग होतं, कॅपिंग होतं इथं, आणि इथून बाहेर पडतो. आणि आज लकीली आमची ही ऑर्डर झाली नेचर बास्केटला. आज आमची पहिली ऑर्डर झाली नेचर बास्केटला. हो, 17 ठिकाणी. मग चांगले 3 स्टार हॉटेल, त्याच्यानंतर
मेट्रोपॉलिटन सिटीज मधले वाईन शॉप, इथं आता थोडी ऑर्डर मिळते जांभळाची. हो हो हो. आणि जांभूळ म्हणून त्यांना घ्यायचंय, फक्त विक्री व्यवस्थित प्रचंड अडचणी आहेत. द्या द्या द्या. सो आता तुमचं असं मत आहे की लोकांनी आता तुमची ही जांभळाची वाईन टेस्ट केली आहे, हो, आणि त्यांचा पहिला फीडबॅक काय? खूपच सुंदर. अशी वाईनच आम्ही कधी घेतली नाही, हेच वाक्य प्रत्येकाचं. आता हे सगळं जेव्हा बघतील ती लोक, तर ते तुम्हाला फोन करून सांगतील की हो, इट इज ट्रू. तो त्यांचा हा जो ब्रँड आहे बघा, माझ्या रोजच्या प्रवासामध्ये इतके, मी तर म्हणेन की आगळे वेगळे लोक भेटतात. कुठं नेवासा, कुठं तिथून एक छोटंसं गाव आहे, आणि त्या छोट्याशा गावामध्ये स्वतःच्या दृढ निश्चयानं हा जो काही व्यवसाय त्यांनी उभा केला आहे, मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अशा उद्योगधंदे करणाऱ्या मंडळींची, त्यांनी एक मला वाक्य सांगितलं होतं. तुम्ही काय म्हणाल? देव आणि हो, काय? देव आणि सरकार यावरचं अवलंबित्व एक तर बंद केलं पाहिजे, आणि त्यांच्याकडे काही मागणं बंद केलं पाहिजे. हे ज्या दिवशी शेतकरी करेल, नाही तो देणार आहे हो सर. सृष्टीचा जर तो एक ट्रस्टी आहे, तर त्याला काय मागायची गरज आहे? संत सावता महाराज पण शेतकरी होते, कितीशी जमीन होती त्यांना, ते तिथले तिथं पांडुरंगाकडे जात नव्हते. एकदा चुकून गेले तर 4 लोकांनी प्रश्नांकित करू नये म्हणून त्यांचा एक अभंग आहे. सांगा ना. टिळा विरक्तीचा कपाळाशी ल्यालो, मागणेन काही सांगा यास आलो. ते निट्टला सांगितलं, तुझा गैरसमज व्हायला बसलं, मी काही मागायला आलो काय? क्या बात. मुझे कुछ नाही चाहिए. ही त्यांची ही व्हरायटी आहे. तुम्हाला ही कम्प्लिटली ड्राय, ही प्रीमियम. मी तुम्हाला नाही म्हटलं की ती 1% पण शुगर यात नाही ठेवलेली. ओके. होईची मजाच वेगळी. ही वाईन सर युगांडाच्या लोकांनी केली. आपल्या पंजाब, बिहार ह्या सगळ्या चीफ सेक्रेटरींनी वाईन टेस्ट केली दिल्लीला, आणि एक बॉटल विकत घेतली इमानदारी. फूडच्या सेक्रेटरी आले होते, म्हणजे मुझे फ्री में नाही चाहिए. काय किंमत तुम्ही आता याची आता ही 1500 रुपये, याची 1400 रुपये. थोडीशी ज्याच्यात अर्क आहे, हा ही जाणून बुजून आहे ना, ज्याला तुरट चव नकोशी त्यांच्यासाठी स्वीट ठेवली, मी तिला स्वीटी म्हटलं. आणि अशा किती प्रकार? ह्या 2 तुमच्या व्हरायटी? दोनच. हो. यानंतर आपण शॅम्पेन पण बनवणार आहे. शॅम्पेनची प्रोसेस काहीच वेगळी नसते. ते नाव आपल्याला काहीतरी विचित्र वाटतं. जे टँकमध्ये करतो आपण, ते बॉटलमध्ये करायचं. मायनस टेम्परेचरला नेलं की हे जो हे आहे लीज, किती येऊन साचते ती, आणि ती सॉलिड होते. तेवढं काढून, हा इष्ट मेलेली इष्ट पण असतात त्याच्यात, आणि यातले पण सॉलिड भाग असतो ना, तो इथे येऊन थांबतो. हा भाग काढून टाकला की तिथं हे व्हावं, फक्त स्पायकलिंग काय म्हणतात त्याच येतून. चॅम्पियन म्हणजे फक्त असा आनंद उत्सव साजरा करण्याचा. राईट. आणि महत्वाचं काय की ते मगाशी म्हणाले की हा कल्पवृक्ष आहे जांभळ, त्याचं मुख्य कारण आहे की आठवडीपासून हा प्रोडक्ट त्यांनी बनवला आहे, आणि हा कम्प्लिटली दुर्लक्षित राहिले सर. विशेष म्हणजे यातले बनवलं म्हणजे आपण फक्त बियाची पावडर करतो, यातले औषधी गुणधर्म निसर्गाने केव्हा दिलेले. म्हणून आपली टॅग लाईनच आहे, मानव निर्मित आजार त्याच्यावर निसर्ग निर्मित औषध. भारीच आहे. मानव निर्मित आजारावरती निसर्ग निर्मित. आता डायबिटीज आपण उडून आणला, पण हजारो वर्षापर्यंत आठवडीमध्ये. ओके, ग्रेट. आता हे नाव तुम्ही ह्याला काय दिलंय? ह्याचं नाव मी निसर्ग जांभूळ नावाने माझी फळं विकतो. ह्याचं काय नाव तुला? जांबुला. जाम म्हणजे एक छोटस पेग अशा अर्थाच होत, आणि जाम म्हणजे दुसरी गोष्ट त्या जमिनीचं आर्क अशा अर्थीचे. शीप दी फ्लेवर ऑफ दी फार्म, असं मला म्हणायचं. शेतापासून हा शीप. तुम्ही आता हे वाईन नाही घेते, त्या हे एवढे सुंदर बनलेल्या नैसर्गिक दृष्ट्या परिपक्व असलेल्या जमिनीचा स्वाद घेत आहे, असं मला म्हणायचं. हा, माझी वाईन घेता मी, तुम्ही सगळे मायक्रोन्युट्रिएंट घेता की जे तुमच्या पुस्तकात पण नाही, विद्यापीठाला पण माहिती. जबरदस्त. मी इथे थांबतोय. या प्रेक्षकाचं खरंच कौतुक आहे, म्हणजे ह्या उद्योजकाचं खरंच कौतुक आहे. कोणतीही पार्श्वभूमी नसताना अगदी शेती 12-15 एकर 17 एकर शेतीतनं ह्या व्यवसायाची कल्पना सुचते काय, म्हणजे त्याच्यावर अभ्यास करतात काय, आणि आता किती माल आहे आपल्याकडे? आता 20,000 लिटर 20,000 लिटर उत्पादन करण्या इथपर्यंत हे शेतकरी पोहोचतात. सो मला असं वाटतं की ह्या निमित्ताने महाराष्ट्रात जो उद्योग व्यवसाय वाढतोय आणि त्यातल्या वेगवेगळ्या नवकल्पना येत आहेत. मला तर हे फारच युनिक वाटलं. त्यांच्या मते हे तर औषधीच आहे, ज्याला कोणाला डायबिटीस आहे ते सुद्धा घेऊ शकतात. अर्थात तुम्ही प्रत्येकाने आपापल्या डॉक्टरांशी चर्चा करा,
पण थँक्यू सो मच, तुम्ही ज्या पद्धतीने हे यावर सगळं मेन्शन करून मला सरकारने परवानगी दिली. काय अँटी डायबेटिक, हा बघा, अरे लिहिलंच की याच्यावरती. हो, अँटी डायबेटिक कंपाऊंड्स, अँटी ऑक्सिडंट कंपाऊंड्स, अँटी इन्फ्लेमेटरी कंपाऊंड्स, अँटी कॅन्सर कंपाऊंड्स अँड प्रायमरी रेस्पिरेटर. बा वाईन मॅक हे ज्या जांभळा दिन ते सगळे याच्यात आलेले आहे. चला, हो, थँक्यू थँक्यू सो मच. सो तुम्ही यांच्याशी संपर्क साधून, त्यांनी नंबर दिलाच आहे, पुन्हा एकदा नंबर सांगा तुमचा. 94-21-47-83-41. तुमचा नंबर नाही लागला तर आणखी कोणाचा नाही लागेल. त्यांना तुम्ही फोन करा. त्यांनी फोन नाही उचलला, कारण नेहमीप्रमाणे आपण हजारोच्या संख्येनं लोक फोन करायला लागतात आणि मग पहिल्या 1-2 दिवसामध्येच ते उद्योजक काही वेळेला फोन घेऊ शकत नाही. मग अशा वेळेला माझं सगळ्यांना सांगणं असतं की माझी वेबसाईट पण आहे. वेबसाईट पण आहे त्यांची, निसर्गजांभूळ.com नावाने त्यांची वेबसाईट आहे. मला तुमचं खरंच कौतुक वाटलं. फार मोठा माझा संघर्ष त्याग खूप मोठा आहे. याचं हीच फक्त माझी साधी अपेक्षा काय माहिती सर, बरं का, हे खूप रोल मॉडेल झालं पाहिजे म्हणून मला तुमची खूप मदत लागते. कारण एक शेतकऱ्यांनी, मला असं म्हणायचं आहे की जोपर्यंत तो कच्चा माल विकत राहील तोपर्यंत त्याला सुखाचे दिवस येणार नाही. तो पक्का माल त्याला विकला पाहिजे, प्रोसेस केला पाहिजे. त्याच्यानंतर कालपर्यंत शेतकरी हा विक्रेता होता, तो खरीददार नव्हता. आज काय म्हणतात की शेतकऱ्याला पिकवता येतं, विकता येत नाही. खाऊ खोट आहे. आपल्या भागातनं सर मिरी आखातात जात होती. कांदा, मुळा, भाजी अवघी मिठाई माझी, लसूण, मिरी, कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. सोलापूर पट्ट्यात मिरी बनत होती, ती इकडे विकायला जात होती. आपण व्यापार करत होतो, आपण बाजारात फक्त विकायला जात होतो सर. आता आपण दर गोष्ट खरेदी करायला जातोय. आणि इतका विचित्र व्यवसाय कधीच यशस्वी होणार नाही की रिटेलमध्ये खरेदी करायचं, होलसेलनी विकायचं. असं कसं परवडेल? इतर व्यापारी होलसेलनी खरेदी करतात, रिटेल विकतात. हा एक गोष्ट रिटेल आणतो आणि होलसेल करून विकतो, कधीच नाही परवडणार त्याला त्याच्या मालावर प्रक्रिया करावी लागेल आणि अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचवलं. ठीक आहे. मला वाटतं शेतीचं अर्थशास्त्र इतक्या सोप्या भाषेत कुठल्या तरी व्यक्तीने मला पहिल्यांदाच समजावून सांगितलं. आणि मला खात्री आहे की धोरणकर्ते सगळेच बघत असतात हे व्हिडिओ आमचे, आणि त्यातनं धोरणामध्ये काही बदल होतात तर यांनी जे सांगितलं ते धोरणात्मक पातळीवरती पण आणलं पाहिजे. मुख्यत्वे तर उद्योजकांनी हे समजून घेतलं पाहिजे. घेऊन जा हे सगळं तुम्ही. थांबूया आपण इथे. थँक्यू, धन्यवाद, आभारी.